तरी कळलं का तुम्हाला दिशा मॅडम? बायका किती कष्ट करतात ते. तुमचं नशीब समजा मी तुम्हाला साधी सुधी शिक्षा दिली आहे. आता तरी तुम्हाला अक्कल आली असेल अशी मी आशा करते. आणि अजून एक गोष्ट, पुन्हा जर का कुणाच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केलात ना तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे. पारू, तू आज मला इथे कामाला लावून ह्युमिलिएट करून खूप मोठी चूक केलीस. आज तू मला तुझ्या जागेवर आणून ठेवलंस ना, आता पुढे बघ मी काय करते ते. या सगळ्याची परतफेड तुझ्याकडून करून घेतल्याशिवाय मला बरं वाटणार नाही. या सगळ्याचा बदला मी लवकरच घेईन. तू आता हे जे काही केलंस ना, ती तुझी खूप मोठी चूक, एवढं लक्षात ठेव. आणि आता इथून पुढे मी काय करते ना ते तू बघत राहा. काय करणार तुम्ही? आत्ताच्या आत्ता मी त्या अहिल्याकडे जाणार आहे आणि तिला हे सगळं सांगणार आहे की तू कसं माझी चूक नसताना मला एवढी शिक्षा दिलीस आणि माझ्याकडून सगळा स्वयंपाक करून घेतलास. कोण कुठली बाई तुझ्या किचन मध्ये येते, तुझा स्वयंपाक बिघडवते आणि तू त्याचा सगळा माझ्यावर घेतलास. या बायका, या तुझ्या बायकांनी चूक केलेली नसेल का? मी सगळं जाऊन सांगणार आहे. तू मला माझी चूक नसताना शिक्षा भोगायला लावलीस आणि मी माझ्यासाठी न्याय मागणार आहे. आता बघ फक्त मी काय करते ते. दामिनी, तूच नेकलेस इकडे तिकडे कुठेतरी ठेवला होतास. मोहननी तो उचलला आणि नीट सांभाळून ठेवलाय हे सांगितलंय त्याने आपल्याला. ऐका ना दादासाहेब, मी गेले 2 दिवस पोट तिडकीने सांगतेय माझा नेकलेस नाही सापडत आहे, तो चोरीला गेलाय. तुम्ही का माझं म्हणणं कोणीच का मनावर नाही घेते? तुम्हाला कळत नाहीये का माझा नेकलेस गेलाय चोरीला? तुम्ही काय म्हणताय? मोहनला विचारा, विचारा ना त्यांना. माहितीये का, विचारा माझा नेकलेस कुठे. ते ना फक्त म्हणतायत वहिनी की त्यांनी ठेवलाय, पण त्यांच्याकडे नाहीच आहे तो. त्यांनी प्रेमाने आणला होता ना माझ्यासाठी दुबईवरून तो नेकलेस. विचारा त्यांना कुठे. नाही, मी विचारलं पण त्यांनी माझ्यावर हात उगारला. प्रेम करतात ना माझ्यावर, मग हात कसा उगारला? हा, बहिणी सगळ्या जगाला न्याय देतात, मग मला का नाही देतात? माझं म्हणणं कोणी तुम्ही ऐकत का नाही आहात? आणि जरी ते सांगत असते ना तुम्हाला की त्यांनी ठेवलाय तो, तरी ते लपवतायत काहीतरी. मला आता खात्री आहे की माझा नेकलेस याने, या प्रीतमनेच घेतलाय. मोहन काका, अहो, काय चालू आहे हे? असं घरातल्या घरात एकमेकांवर आरोप कसं करतायत हे? हे बघा, तुम्हाला पण माहितीये की आपल्या घरात कोणी असं चोरी वगैरे करणार नाही, आणि प्रीतम तर नाहीच नाही. तुम्ही जर दामिनी काकूंचा हार घेतला असेल तर देऊन टाका त्यांना परत. उगाच घरातल्या घरात वाद नको. हे बघा, तुम्ही सगळे दामिनीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. मी बोलतो तिच्याशी. 1 मिनिट. नाही हा, मला कुणाशीही काहीही बोलायचं नाही. आता बस झालं, खूप झालं. आता मला माझा नेकलेस हवाय. वहिनी, न्याय देता ना तुम्ही सगळ्या जगाला? माझं काय, मला नाही देणार का न्याय? मी माझ्यासाठी न्याय मागते आणि मला न्याय मिळालाच पाहिजे. दामिनी, शांत हो. मोहन, तू दामिनीचा नेकलेस कुठे व्यवस्थित ठेवलायस ते आम्हाला आता सगळ्यांनाच बघू दे. चला. वहिनी, मी सांगते नाहीये तरी चला. नाही, चला ना, चला चला वहिनी, बघा तुम्ही. चला दादासाहेब, चला चला. हो, दाखवा. चला चला. नाही, आता तुमच्या डोळ्यांनी बघा म्हणजे तुमचा विश्वास बसेल. बघा, ऐका. मोहन, उघड कपाट आणि बघू दे तो दामिनीचा हार कुठे ठेवलायस ते. अरे मोहन, कसला विचार करतोयस? उघड ना कपाट. नाही होणार यांच्याकडून. या इथे, मी दाखवते तुम्हाला. दामिनी, तू हाच आहे बॉक्स. बघा बघा ना, रिकामा बॉक्स आहे. माझा नेकलेस नाही आहे त्यात.
आधीपासून सांगते तुम्हाला की नाहीये माझा नेकलेस, पण पण कोणीच माझं ऐकत नाहीये. किती महत्वाचा होता तो नेकलेस माझ्यासाठी. घे तूच बघ. अय्या, हा माझाच नेकलेस आहे. बापरे. आहे ना हार? लहान आहेस का ग तू? हा? केवढा कांगावा चालला होता तुझा. उगाच प्रीतमवरती खोटा आरोप केलास. नीट बघायचंच ना आधी कपाटात. आता तरी झालंय का समाधान? पटली खात्री? पटली खात्री. हा 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 नेकलेस माझाच आहे. यांनीच आणला होता दुबईवरून. किती सुंदर आहे ना हा नेकलेस. मला खूप आवडला होता. मी तुम्हाला सांगत होते ना की माझा नेकलेस सापडत नाहीये, पण कोणी मनावरच घेत नव्हतं तुम्ही. यांना पण किती वेळ विचारलं, मग टाळाटाळ करत होते. आता देतो मग देतो, मग म्हणून मला वाटलं की चोरीला गेलाय. पण असू दे, आता मिळाला ना, आता मला मज्जा आली. उगाच आरडाओरडा करत होतीस ना दामिनी काकू. हे सगळं असं बोलताना ना विचार करत जा. कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता कोणावर आरोप करणं योग्य नाहीये. तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे आहात, मी तुमची रिस्पेक्ट करते म्हणून शांत आहे. पण ह्या पुढे माझ्या नवऱ्यावर असा आरोप केला ना तर मी शांत बसणार नाहीये.